आषाढी एकादशीचा हा उपवास सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचा असतो. अगदी घरातील लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण हा उपवास करतात. परंतु आपल्याकडून अशा काही चुका घडतात की ज्याच्यामुळे या उपवासाच्या दरम्यान आपल्याला पित्त, डोकेदुखी, गॅसेस, अपचन असे बरेचसे आजारी येतात किंवा या त्रासांना आपल्याला सामोरं जावं लागतं. त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा आपण ॲसिडिक गोष्टींना कटाक्षानं टाळलं पाहिजे. जसं चहा, कॉफी, चिप्स, साबुदाणा, भगर, तळलेल्या गोष्टी या सगळ्यात लांब ठेवून आपण यामध्ये जास्तीत जास्त पचनाला हलक्या आणि शिजवलेला कमी आहार अशा गोष्टी आपण घेतल्या पाहिजेत. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे फलाहार. सकाळचा जो काही नाश्ता असतो तो तुम्ही फ्रूट्स म्हणजे वेगवेगळी फळं आहेत आत्ता जी सीझनल आहेत ती, ज्याच्यामध्ये सफरचंद असेल, चिकू असेल, केळी असतील, पियर असेल, खजूर असेल, या सगळ्या गोष्टींची फळं तुम्ही घेऊ शकता. ड्रायफ्रूट्समध्ये बदाम असेल, अक्रोड असेल, अंजीर असेल, असं दोन्हीचं कॉम्बिनेशन करून आपण छानपैकी नाश्ता करू शकतो. त्याचप्रमाणे नारळाचं दूध आपण यामध्ये घेऊ शकतो. नॉर्मल दुधापेक्षा गाईचं किंवा म्हशीचं दूध वापरण्यापेक्षा आपण नारळाचं दूध यामध्ये वापरू शकतो किंवा घेऊ शकतो की ज्याच्यामुळे आपली ॲसिडिटी कंट्रोल होऊ शकते. तसंच भगर साबुदाण्याच्या ऐवजी आपण राजगिऱ्याचं किंवा शिंगाड्याचं पीठ वापरून त्याची गंजी घेऊ शकतो. लाल भोपळा किंवा रताळ्याचं सूप आपण घेऊ शकतो. काकडी आणि रताळं किसून आपण जर राजगिऱ्याच्या पिठात घालून त्याची गंजी तयार करून घेतली तर अतिशय चांगलं. आणि जर आपण अगदी हा उपवास न शिजवलेल्या पदार्थांना बाजूला ठेवून करू शकतो तर फलाहार, नारळ पाणी, ड्रायफ्रूट्स, मनुक्यांचं पाणी आणि नारळाचं दूध अशा गोष्टींनी आपण जरूर करावा की ज्यामुळे आपला उपवास हा आरोग्यदायी होईल.